उद्धव ठाकरेंचा पूर पाहणी दौरा हा वादात सापडलाय। आलिशान वाहनातून ठाकरे आणि राऊत हे या पूर पाहणी दौऱ्यामध्ये फिरले, तर यावरूनच भाजपनं चांगलाच टोला लगावलाय। तर ठाकरेंचा पूर पाहणी दौरा हा वादात सापडलेला आहे। आलिशान वाहनातून ठाकरे आणि संजय राऊत या पूर पाहणी दौऱ्यामध्ये फिरले, त्यावरून आता भाजपनं यावरती चांगलाच निशाणा साधलेला आहे। तर उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर, बीड या ठिकाणी हा पाहणी दौरा केला होता। याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप प्रवक्ते नवनाथ बन हे जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, उद्धव ठाकरे यांनी हा सगळा दौरा केला, नेमकं या दौऱ्यामध्ये असं काय घडलं ज्यावरती तुम्ही आक्षेप घेतलेला आहे? कालच्या दौऱ्यामध्ये असंवेदनशीलतेचा कळस बघायला मिळाला। काल उद्धवजी ठाकरे हे दौरा करत असताना ते शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, तर जनाब संजय राऊत हे मर्सिडीज गाडीमध्ये बसून काजू बदाम खाण्यामध्ये व्यस्त आहेत। खरं तर शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका उभाटा गटाची आजपर्यंत नव्हती। काल देखील कुठलीही मदत त्यांच्या पक्षाकडनं जाहीर करण्यात आली नाही। किमान शेतकऱ्यांसोबत जाऊन संवाद साधण्याचं साधं सौजन्य देखील संजय राऊत यांनी दाखवलं नाही। उलट उद्धवजी ठाकरे हे शेतकऱ्यांशी संवाद साधतायत आणि संजय राऊत मर्सिडीज गाडीमध्ये बसून, आलिशान अशा गाडीमध्ये बसून काजू बदाम खाण्यामध्ये व्यस्त आहेत। शेतकऱ्यांचं संसार उद्ध्वस्त झाले, शेतकऱ्यांना खायला काही नाहीये अशी अवस्था असताना संजय राऊत मात्र मर्सिडीज गाडीमध्ये बसून, एसी कारमध्ये बसून काजू बदामवर ताव मारतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। अशा पद्धतीची असंवेदनशीलता या निमित्ताने पुढे आलेत। संजय राऊत रोज सकाळी उठून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे असं म्हणून नाकाने कांदे सोलत असतात। आणि जेव्हा तुम्ही बांधावर जाण्याची भूमिका तुमची नसते, गाडीतून उतरण्याचं साधं सौजन्य तुम्हाला दाखवता येत नाही, तुम्हाला त्याबद्दल लाज वाटते का शेतकऱ्यांबद्दल भेटायला? आणि तुम्ही गाडीमध्ये बसून काजू बदाम खातायत, शेतकरी हे बघतायत आणि अशा पद्धतीची असंवेदनशीलता दाखवणार असाल तर जनता आणि शेतकरी यांना सडेतोड उत्तर देईल। निश्चित। नवनाथजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे उद्धवजी, जर तुम्ही अशी असंवेदनशीलता दाखवणार असाल तर जनता यावर तुम्हाला नक्कीच प्रत्युत्तर देणार, असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। आलिशान वाहनातून उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे या पूर पाहणी दौऱ्यामध्ये गेले होते आणि त्यावरूनच आता भाजपनं विरोधकांवर, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर हा निशाणा साधलेला आहे। एकीकडे शेतकरी दुःखात असताना तुम्ही मात्र आलिशान गाड्यांमधून हा पूर पाहणी दौरा करतात अशी टीका यावेळी भाजपकडून करण्यात आलेली आहे। तर उद्धव ठाकरे यांनी धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर या भागाची पाहणी केली होती, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे। मात्र या पाहणी दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे आलिशान गाडीतून फिरल्याचा आरोप आता भाजपकडून करण्यात येतोय। ठाकरेंचा पूर पाहणी दौरा हा चांगलाच वादात सापडलेला आहे। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी या शेतकऱ्यांची भावना न समजून घेता, त्यांच्याशी संवाद न साधता आलिशान गाडीतून दौरा केला, त्यावरून भाजपनं आता हा निशाणा साधलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या या असंवेदनशीलतेवरती जनता उत्तर देईल असं भाजप म्हणतात। तर भाजपकडून ही टीका करण्यात आलेली आहे। ठाकरेंचा हा पूर पाहणी दौरा चांगलाच वादात सापडल्याचं सध्या दिसून येतंय। तर मराठवाड्यात अतिवृष्टीनं अक्षरशः झोडपून काढलं, शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, संसारोपयोगी साहित्य वाहून गेलं, लाखो एकर जमीन ही या पिकांचं मोठं नुकसान झालं। आणि यातच ज्यावेळी एकीकडे महायुती सरकारमधील सर्व नेते मंडळी दौरे करत असताना उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला आणि याच दौऱ्यावरून आता भाजपनं टीका केल्याचं पाहायला मिळते। आलिशान वाहनातून पूर पाहणी दौरा नेमकं करतं कोण, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे।